मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ। मुंबई पोलिसांकडून अटी शर्थींसह वाढीव मुदत, तर मुदतवाढ देण्यामागे षडयंत्र असल्याची जरांगे पाटलांना शंका। मुंबईतलं आंदोलन 4 सप्टेंबरपर्यंत लांबवण्याची जरांगेंची रणनीती। बुधवारी आणखी आंदोलक मुंबईत आणणार असल्याच्या जरांगेंची माहिती। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका। तर आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, फडणवीसांचा विरोधकांना टोला। जरांगेंच्या आंदोलनाआडून महायुतीचं सरकार पाडण्याचा डाव। अजित पवारांचे आमदार खासदारही सहभागी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। तर जरांगेंच्या आंदोलनाला आमचा उघड पाठिंबा, मिटकरींचं प्रत्युत्तर। आरक्षणाच्या लढाईत ओबीसी ही मैदानात। नागपूरमध्ये उद्यापासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। एनडीएतील खासदारांना खुलेपणानं बोलता येत नाही। संख्याबळ नसलं तरीही निवडणुकीत चमत्कार घडेल, सुदर्शन रेड्डींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा दावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर। ठाण्यात उद्या मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा।